वीर शिवाजी की गाथाएं मचल उठी हर म्यान में, चंगे जो की कब्र बनेगी शायद हिंदुस्तान में। जय जिजाऊ, जय शिवराय, जय छत्रपती संभाजी महाराज। नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा खूपच जोरात चालू आहे, तो म्हणजे औरंगजेब आणि त्यांचं थडगं जे औरंगाबादमध्ये स्थित आहे। हा मुद्दा खूपच गरम झालेला आहे सध्याच्या काळामध्ये। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज निश्चितच आपल्या महाराष्ट्रामधले, आपल्या भारतातले हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत। त्यांच्या पराक्रमाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सातत्याने ऐकत असतो आणि ते ऐकून आपण लहानाचे मोठे झालेले आहोत। आणि या दोनही महापुरुषांबद्दल आपल्याला मनामध्ये नितांत असा आदर आहे। पण आज जे महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच भारतामध्ये जे चालू आहे यावरती भाष्य करण्याचं खूप दिवसापासून माझी इच्छा होती, पण आता परत तो मुद्दा मध्ये शांत झाला। पण आता परत हा मुद्दा खूप वेगाने वाढत आहे, नवं रूप त्याला आलेलं आहे आणि म्हणूनच असं वाटलं की चला या विषयावरती आपण बोललं पाहिजे। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली। छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेच्या कल्याणासाठी काम करणारे राजे होते। एक आदर्श राजे म्हणून त्यांना आज इतिहासात भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांना ओळखलं जातं। त्याचबरोबर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज अत्यंत पराक्रमी, हुशार, बुद्धभूषण हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे। त्यांना बऱ्याच भाषांचं नॉलेज होतं, एकही लढाई ते हारलेले नाहीत। अशा पद्धतीचे एकूणच काय तर खूपच पराक्रमी, खूपच हुशार आणि बलाढ्य असे राजा म्हणून त्यांना आपण ओळखतो। आपल्या बऱ्याच त्यांच्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत। त्यांचे अतोनात आपल्यावरती उपकार आहेत महाराष्ट्रावरती, तर यांना आपण कधी विसरणार नाही आणि विसरायला नाही पाहिजे। पण आता हा जो दुसरा मुद्दा आलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो आहे औरंगजेबांचं जे थडगं आहे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये। तर हा मुद्दाम पेटवला जातोय मित्रांनो। याचं कारण असं आहे, मी असं का बोलतोय औरंगजेबांचं, मी काही त्यांचं उदात्तीकरण करत नाही आहे, कारण औरंगजेब हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांचे त्यावेळेचे वैरी होते आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना ज्या अतोनात वेदना देऊन त्यांचा जो अंत केला आहे, त्यांचा जो वध केलेला आहे ते आपण छावा चित्रपटामध्ये बघितलं, आपण त्यापूर्वीसुद्धा आपण ऐकलेलं आहे। आणि ते जेव्हा आपल्या डोळ्यासमोर ते चित्र येतं तर अक्षरशः आपल्याला रडायला येतं मित्रांनो। हे सगळ्यांच्या सोबत झालेलं आहे। या प्रसंगी मी आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल छावा चित्रपटामध्ये ज्या त्यांना समर्पक अशा ओळी त्यांना कवितेच्या ज्या त्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत त्या खूपच समर्पक आहेत, अर्थपूर्ण आहेत आणि मला त्या खूप आवडल्यात। तर मी तुम्हाला या प्रसंगी 4-5 ओळी मी ऐकवतो। मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पे है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों की खातिर करना है कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं, तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है। अतिशय सुंदर अशा ह्या ओळी त्या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं आणि कवी कलसांचं जेव्हा संभाषण होतं त्या दरम्यानच्या ह्या ओळी अतिशय मनाला म्हणजे मनामध्ये घर करून गेलेल्या आहेत। म्हणून मी या प्रसंगामध्ये आपण आपल्यासमोर त्या प्रस्तुत केलेल्या आहेत। तर मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य, जनतेसाठी साम्राज्य जे स्थापित केलं त्याला स्वराज्य असं त्यांनी नाव दिलं। का तर या संपूर्ण भारतामधल्या, या महाराष्ट्रामधल्या ज्या
18 बगड जाती आहेत, या सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना न्याय आणि हक्काचं त्यांनी एक स्वराज्य स्थापन केलेलं होतं. अतोनात प्रयत्न, त्यासाठी खूप कष्ट घेतले त्यांनी. त्यानंतर त्याची जिम्मेदारी नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आली. छत्रपती संभाजी महाराजांनी ते खूप छान पद्धतीनं टिकवलं. त्यासाठी खूप त्याने शेवटी तर प्राणाची आहुतीसुद्धा दिलेली आहे. आता मी आपल्याला एक दुसरी गोष्ट महत्त्वाची मी आपल्या निदर्शनास आणून देतो. आता हे जे औरंगजेब आहेत, यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये सातत्यानं लढाया होत गेल्या. आणि असं करत असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही त्यांच्यापुढे हार पत्करली नाही. सातत्याने त्यांना हरवत गेले, त्यांचे किल्ले जिंकत गेले आणि राजा महाराजांमध्ये ह्या गोष्टी त्या काळी होत असत. आणि यावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना ते ऐकायला मिळाले. लोकांनी ते म्हणजे अनुग्रहित केले. त्यांचा आदर्श आज आपल्या डोळ्यासमोर आहे. तर मुद्दा असा आहे, आता हे राजकारणी लोक काय करतात, आता छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्ते खान यांच्यामध्ये बऱ्याच मुठभेडी झाल्या, त्यांचे लढाया झाल्या, युद्ध झाले आणि अशा पद्धतीनं त्यांचं ते चकमक होत राहिली. आणि वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातावर तुरी दिल्या, त्यांना पराभूत केलं वेळोवेळी आणि आपला एक वेगळा ठसा तत्कालीन भारतामध्ये उमटवलेला आहे. याची दखल विदेशातसुद्धा त्याच्या बऱ्याच नोंदी आजसुद्धा आपण त्या वाचतो. विदेशी लोकांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना खूप प्रभावी आणि पराक्रमी राजे असं त्यांची नोंद केलेली आहे. तर मित्रांनो, हे जे राजकारणी लोक आहेत, हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं मुद्दाम काम करतात. मी असं का बोलतो, कारण आता औरंगजेब राहिलेले नाहीत, अफजल खान राहिलेला नाही, शाहिस्ता खान राहिलेला नाही. तर अशा वेळेला त्यांचा आपण काय आदर करत नाही, त्यांचा आदर्श आपण घेतच नाही आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की इतिहास काय बोलतो. इतिहासाचा थोडासा अभ्यास बऱ्यापैकी केलेला आहे मी. तर इतिहासाचा अर्थ असा होतो, इतिहासाची जी व्याख्या मी CBSEच्या पुस्तकामध्ये 12वीमध्ये जेव्हा आम्हाला इतिहास होता, त्यावेळेस इतिहासाची व्याख्या अशी होती की भूतकालीन घटित घटनाओं का लिखित वर्णन मतलब इतिहास होता है. आम्ही असे 2 मार्कासाठी प्रश्न आला तर डोळे बंद करून ही व्याख्या लिहित होतो आणि त्याचा अर्थसुद्धा तसाच आहे. ॲक्च्युअल इतिहासाचा अर्थ हाच आहे. इतिहासाकडून आपल्याला शिकायचं असते मित्रांनो. इतिहास में घटित घटनाओं का लिखित वर्णन मतलब इतिहास, ही इतिहासाची व्याख्या आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये लढाया होत गेल्या. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये सुद्धा युद्ध झाले. तर इतिहासामध्ये आपण काय शिकलं पाहिजे, की कोणत्या गोष्टीपासून आपण काय शिकायचं, कोणत्या चुका ज्या इतिहासामध्ये आपल्या लोकांकडून झालेल्या असतील त्या आपण करायला नको. तर म्हणजे ही व्याख्या काय फक्त राजे महाराज यांच्या युद्धाच्या बद्दलच लागू होते असं नाही आहे. ते फार अश्मकाळापासून आणि जेव्हा जंगलात लोक राहत होते तेव्हापासूनची ती म्हणजे त्या गोष्टी आपण इतिहासामध्ये शिकतो. आणि ज्या चुका लोकांनी त्या काळात केल्या त्या चुका आपण न करता आपण कसं आपला मार्ग प्रशस्त केला पाहिजे प्रगतीकडे, याचं मार्गदर्शन आपल्याला इतिहास देतो. म्हणून इतिहासाची ही अशी व्याख्या त्या प्रसंगाला अनुकूल अशी आहे. पण आता इथे सुद्धा आपण कसं विचार करू शकतो की औरंगजेबांचं त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता त्यांच्याबद्दल आपण राजकारण करून लोकांमध्ये तेढ निर्माण करून काही साध्य होणार नाही, कारण औरंगजेबांचं आपण काही करू शकत नाही आता. त्याचबरोबर मी या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक दाखला आपल्याला देतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यामध्ये भेट घडून आली होती, बरोबर आहे, प्रतापगडावर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं की अफजल खान हा आपल्याला म्हणजे मिठीत असं पकडून आणि सूडबुद्धीनं आपला वध करण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यांनी वाघनखे काढून त्यांचा कोथळा बाहेर काढलेला आहे. सर्वश्रुत आहे ही गोष्ट. आता त्यानंतर काय घडलं, त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गडावरती परतले आणि पायथ्यावर त्यांचा मुर्दा पडलेला होता अफजल खानाचा, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श उदाहरण आपल्या डोळ्यासमोर त्या काळी दिलेलं आहे. ते बोलले की शत्रू मेल्यानंतर शत्रूसोबतचं वैर हे संपतं. त्यामुळे अफजल खानाचा जो तिथे वध करून त्याचा जो मुर्दा पडलेला होता त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सांगितलं, आपल्या लोकांना सांगितलं की
त्यांना विधिवत त्यांच्या धर्माच्या अनुसार त्यांना त्यांचं अंत्यविधी करण्यात यावा. कसा केला त्यांनी त्यांना जाळलेलं नाही मित्रांनो. हिंदू धर्माप्रमाणे मुस्लिम धर्माप्रमाणे त्यांचा आतासुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण जर गेलात तर तिथं त्यांचं थडगं आपल्याला बघायला भेटतं. म्हणजे याचा अर्थ काय, छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच बोलतात की एखाद्या वैऱ्यासोबत आपलं वैर तो वैरी मेल्यानंतर संपतं मित्रांनो. त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आपण विधिवत आदर केला पाहिजे. एक चांगल्या राजाचं, एक चांगल्या माणसाचं हे प्रतीक आहे, ओळख आहे एक चांगल्या राजाची ही. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना एवढे महान राजे आपण बोलतो, कारण मृत्यूनंतर त्यांनी त्या वैराची सुद्धा त्याच्या किंमत केली, त्याला आदर केलेला आहे त्यांचा. कारण वैर संपलं मृत्यूनंतर असं त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं. विधिवत त्यांचा पद्धतशीरपणे तिथं थडगं बांधलेलं आहे प्रतापगडाच्या पायऱ्याशी. आता त्याच पद्धतीने औरंगजेबाचा आता मृत्यू झालेला आहे आणि औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या थडग्याला आपण पाडणं, खराब करणं हे चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे, कारण छत्रपती संभाजी महाराज यांचा जो इतिहास आहे तो मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा औरंगजेबाच्या थडग्यामुळे कायम लोकांच्या लक्षात राहील भविष्यात सुद्धा. म्हणून त्यांचं थडगं तिथं असणं खूप जरुरी आहे. दिल्लीवरून ते इथे आले. इथे आल्यानंतर 27 वर्ष जवळपास त्यांनी इथे झुंज दिली, पण ते काही करू शकले नाही. मराठा साम्राज्याला ते संपवू शकले नाही. शेवटी ते स्वतः संपले आणि त्यांचं थडगं आज औरंगाबादच्या ठिकाणी आहे. तर हे लोकांच्या कायम आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या पण लक्षात राहिलं पाहिजे की एवढे पराक्रमी आपले मराठा सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, तर या थडग्यामुळं त्यांचं महात्म्य वाढत जाणार आहे. मुलांना जर हे जेव्हा कंपॅरिझन ते लोक करतील की कसं काय इतिहास कसा झाला, मग त्यांचा थडगं कुठं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे, तर जेव्हा इतिहासामध्ये या गोष्टींचा विचार केला जाईल तेव्हा त्यांच्या थडग्याचं तिथे असणं खूप महत्त्वाचं ठरेल. कारण त्यांच्या पराभवाचं, त्यांच्या महाराष्ट्रामध्येच मातीच मिळण्याचं जे महात्म्य आहे, म्हणजे महाराष्ट्राचं हे जे महात्म्य आहे की महाराष्ट्राच्या मातीतच त्याला तिथे मरावं लागलं, वापस दिल्लीला ते जाऊ शकले नाहीत. तर ही गोष्ट मुलांच्या लक्षात येईल, भविष्यातल्या लोकांच्या लक्षात येईल. त्यासाठी ते थडगं तिथं असणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जनतेचा कोणताही फायदा नाही. हे राजकारण्यांचं एक षडयंत्र आहे. ते माणसांमध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी आणि इतिहासातील पुरुषांचा वापर ते आता सद्यस्थितीमध्ये करत आहेत. जबकी राजकारण्यांचं काम काय आहे, स्वास्थ्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, त्याचबरोबर रोजगार उत्पन्न करणं, या गोष्टीवर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी मित्रांनो हा डाव रचला गेलेला आहे. आपण याचा बळी पडू नये, आपण याचा बळी पडलं नाही पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्या मूलभूत गरजांवर लक्ष दिलं पाहिजे. कारण औरंगजेब आत्ता नाही आहेत, त्यांना आपण काय करू पण शकत नाही. आणि मी आता 4-8 दिवसापूर्वीच एक मुलाखत बघितली त्यांच्या वंशजाची. एक स्त्री आहे, त्यांना राहायला घरसुद्धा नाही आहे मित्रांनो. तर त्यांच्या वंशाची पुढे काय हाल झालेत ते आता सांगत होत्या, रडत सांगत होत्या त्या व्हिडिओमध्ये एका, की त्यांचे अतिशय वाईट हाल आहेत त्या लोकांचे. आणि त्यांचं आपल्याशी काय वैर आहे, त्यांनी आपलं काय बिघडवलं आहे, किंवा आपण त्यांचं काय, म्हणजे त्यांना काय करणार आहोत, काय नाही करू शकत. तर मग औरंगजेब नसताना आपण उगाच त्याच्या थडग्याशी कशाला भांडत बसायचं, त्याच्यावर राजकारण करायचं आणि आपला बहुमूल्य वेळ त्याच्यावरती का वाया घालायचा. राजकारण्यांचं हे षडयंत्र ओळखून समाजाने याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपल्या मूलभूत विषयांवरती आपण चर्चा केली पाहिजे, त्याच्यात हात घातला पाहिजे. आणि शेवटी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 ओळी प्रस्तुत करतो. वीर शिवाजी की गाथाएं मचल उठी हर म्यान में, चंगे जो की कब्र बनेगी शायद हिंदुस्तान. असं बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद मित्रांनो.